Hello everyone, I am Kavita Kumbar, Assistant Teacher of Markwe English School and Junior College. Welcome back again in English online class. So students, today we are going to learn one of the heart-touching story from class 8, Unit 2.2, The House Builder. आपण या पाठामध्ये अतिशय असा छानसा संदेश घेणार आहोत. म्हणजेच आपण हातात घेतलेलं काम अगदी व्यवस्थित करावे, अन्यथा त्याचे काय परिणाम होतात ते या पाठातील गवंड्याकडून आपण शिकू. सो बिफोर दॅट आय वॉन्ट टू शो यू सम इमेजेस. स्टुडंट्स, डू यू नो द नेम ऑफ द पर्सन? आय विल गिव यू अ क्लू. दिस इज अ पर्सन who plans and design the building structure. म्हणजेच अशी व्यक्ती जी बिल्डिंगचा आराखडा तयार करते, तर त्या व्यक्तीला आर्किटेक्ट म्हणतात, म्हणजेच वास्तुविशारद. Now let's see another image. This is a person who ensures structure will be strong and stable. तर काय म्हणतात यांना? It is an engineer. ही अशी व्यक्ती आहे जी आर्किटेक्टने बिल्डिंगचा तयार केलेला डिझाईन प्लॅन आहे त्याप्रमाणे बिल्डिंगचे काम मजबूतपणे करून घेते. ती व्यक्ती म्हणजेच कोण? इंजिनियर. नाउ लेट्स सी वन मोर इमेज. दिस इज अ पर्सन हू सुपरवाइजेस कन्स्ट्रक्शन, एम्प्लॉईज, वर्कर्स, प्रोफेशनल्स एटसेट्रा. ही अशी व्यक्ती आहे जी बिल्डिंगची देखरेख करते, कामगारांवर वॉच ठेवते, काम करून घेते. आणि या व्यक्तीला काय म्हणतात तर या व्यक्तीला बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. नाउ लेट्स सी लास्ट इमेज. स्टुडंट, कॅन यू गेस द नेम ऑफ द पर्सन? दिस इज अ पर्सन हू बिल्ड वॉल्स, रूफ्स, प्लास्टर. अशी व्यक्ती जी भिंती, घरे बांधते, प्लास्टर करते, ती म्हणजेच वर्कर, मॅसॉन और हाऊस बिल्डर. लेट्स सी ऑल इमेजेस टुगेदर. आर्किटेक्ट अँड इंजिनियर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अँड मेसन. या सर्वांच्या प्रयत्नामुळेच बिल्डिंग तयार होते. Now let's see explanation of the lesson, The House Builder. This is a story of a mason who worked for a building contractor. ही गोष्ट एका गवंड्याची म्हणजे बांधकाम मजुराची गोष्ट आहे. तो एका इमारतीच्या कंत्राटदाराकडे काम करायचा. The mason always strove to do his work to perfection. आणि हा जो गवंडी आहे तो नेहमी त्याचा कटाक्ष असायचा की आपलं काम उत्तम पद्धतीने होते की नाही यासाठी तो पूर्ण त्याचं लक्ष असायचं. As soon as house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. आर्किटेक्टने घराचा आराखडा बनवून झाल्यानंतर अभियंत्याने इतर तपशील, इतर कागदपत्रे पूर्ण केल्याबरोबर जो बिल्डिंगचा कंत्राटदार आहे तो या गवंड्याला बोलावत असे आणि घर बांधण्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवत असे. The mason would then, without wasting any time, start his work. मग त्यानंतर हा जो गवंडी आहे तो अजिबात वेळ न घालवता लगेच आपल्या कामाला सुरुवात करत असे. He would take great interest in his work of building and do it with full dedication. तो आपले बांधकामाचे काम अतिशय आवडीने आणि पूर्ण तन्मयतेने अगदी मन लावून किंवा भक्तीनं आपलं काम काय करायचा. He made sure that he used the best construction material of high quality, the measurement of the walls, doorways, arches, etc. एवढंच नव्हे तर तो बांधकामासाठी लागणारे जे साहित्य आहे ते उत्तम प्रतीचं आहे की नाही यासाठी सुद्धा तो काय करायचा, त्याचा खूप कटाक्ष असायचा. जसं की बांधकामासाठी लागणारी जी सामग्री आहे ती सर्वोत्तम दर्जाची आहे का,
भिंतीची किंवा जे प्रवेशद्वार आहेत, कमानी आहेत इत्यादीची मापे बिनचूक आहेत का, हे सगळं तो लक्ष देऊन बघायचा. वेर परफेक्ट अँड गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. या सगळ्या गोष्टींचा आकर्षकपणा आणि सफाईदारपणा, बांधकामात बांधलेली ही प्रत्येक गोष्टीचं तो पुरेपूर खबरदारी घेत असे. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. त्यामुळे नव्यानं बांधलेल्या घरांची जी घरमालक आहेत त्यांना बांधकामाच्या गुणवत्तेमुळे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक समाधान त्यांना मिळत असे. का बरं? तर या गवंड्याच्या उत्तम प्रतीच्या कामामुळं. Let's see next passage. Because of the zeal, diligence, loyalty, and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. कामाप्रती असलेला ह्या गवंड्याचा उत्साह, त्याची मेहनत, त्याचा प्रामाणिकपणा आणि कामाप्रती दाखवलेलं जे सातत्य आहे त्यामुळे या गवंड्याला मार्केटमध्ये खूपच मागणी असायची आणि त्यामुळे त्या कंत्राटदाराचा धंदाही काय असायचा, तेजीत असायचा. साहजिकच कोणाला असा गवंडी किंवा असा बांधकाम करणारा मजूर नको असेल, सर्वांनाच हवा असणार ना. साहजिकच हा कंत्राटदार सुद्धा अशा आपला हा प्रामाणिक कामगार जो आहे किंवा गवंडी आहे याला खुश करण्यासाठी त्याला त्याच्या कामाचा मोबदला सुद्धा काय करायचा, चांगल्या प्रतीचा द्यायचा. त्यामुळं हा जो गवंडी आहे आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा कोणत्याही प्रकारची चणचण न भासता चांगल्या प्रकारे तो काय करायचा, भागवू शकत होता. नेक्स्ट, द मॅसन दस continued working with a great devotion for many years till he became a grandfather. आणि अशा प्रकारे हा जो गवंडी आहे तो वर्षानुवर्षे एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे सातत्याने काम करीत राहिला अगदी आजोबा होईपर्यंत. त्यानंतर मात्र त्यानं ठरवलं की आता आपण निवृत्त व्हायचं. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. आणि त्यानंतर त्यानं मात्र आता काय निवृत्त व्हायचं ठरवलं आणि हा जो तो उरलेला जो वेळ आहे तो आपल्या नातवंडांसोबत खेळण्यास व्यतीत करायचा असं त्याने ठरवले. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. The mason had made up his mind and refused to carry on. त्यानंतर दृढ निश्चय घेऊन या गवंड्याने आपलं घर बांधण्याचं हे जे काम आहे, आपलं हे जे गवंडी काम आहे यातून निवृत्ती घेण्याचा आपला हा जो निर्णय आहे तो कंत्राटदाराला सांगितला. इतका चांगला, इतका उत्कृष्ट कारागीर आपण गमावणार या विचारानं तो जो इमारतीचा कंत्राटदार आहे त्याला फार वाईट वाटलं. तो खूप निराश झाला आणि या गवंड्याने आपलं काम सोडू नये म्हणून त्यानं खूप त्याला काय विनवणी केली, त्याला गळ घातली, परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. गवंडी जो आहे हा गवंडी आपल्या निर्णयाशी काय होता, ठाम होता. त्यामुळे त्याने पुढे काम चालू ठेवण्यास काय केलेला आहे, नकार दिलेला आहे. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साइट ॲज अ स्पेशल फेवर. द मॅसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली इदर. शेवटी कंत्राटदाराने खास विनंती म्हणून एका सुंदर आणि सोयीच्या ठिकाणी एक शेवटचं घर बांधण्यासाठी या गवंड्याला तयार केले. या गवंड्याची इच्छा नव्हती पण नाखुशीने तो हे घर बांधण्यासाठी तयार झाला. नेक्स्ट लाईन, द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुल डिझाईन हाऊस टू बी बिल्ट
at a sought-after location. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. बांधकाम सुरू झालं. अतिशय सुंदर आराखडा बनवलेले ते घर एका खास निवडलेल्या ठिकाणी बांधले जाणार होते. परंतु हा जो गवंडी आहे त्याला त्याच्या कामामध्ये लक्ष नव्हतं. त्याचं चित्त त्यानं कामामध्ये गुंतवू शकला नाही, कारण त्याच्यामधून त्यानं निवृत्ती घेण्याचा विचार केला होता आणि तो आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यानं अतिशय ओबडधोबडपणे, निष्काळजीपणाने आणि निरीच्छेने काम केले. एवढेच नव्हे, विदाउट इंटरेस्ट और डेडिकेशन, even the building material used was of low quality, but he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retire. त्यानं निरीक्षेनं काम केले. एवढंच नव्हे तर बांधकामाला लागणारं जे साहित्य आहे ते निकृष्ट दर्जाचे असूनही त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला केवळ ते काम कसं तरी करून पूर्ण करायचं होतं आणि या कामातून त्याला काय घ्यायची होती? निवृत्ती घ्यायची होती. The house was ready earlier than expected. Very roughly made structures, weak walls, poor finish, and did not look as good at all as designed. Yet the mason did not care. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its key to him. अपेक्षेपेक्षा त्या गवंड्यानं घर अगोदरच पूर्ण केलं होतं. अतिशय ओबडधोबड रचना, कमकुवत भिंती, बिलकुल साफसफाई नसलेले आणि दिसायला अगदी सुमार असं ते घर तयार झालं होतं. तरीही गवंड्यानं त्याची फिकीर केली नव्हती आणि त्यानं लगेच त्या कंत्राटदाराला घर तयार झालं आहे आणि घराची किल्ली ताब्यात घेण्यासाठी तो त्याची वाट पाहत आहे असं त्यानं त्याला कळवलं. The contractor arrived at the site. He had a file of legal documents in his hand. तो जो कंत्राटदार आहे, त्या घराचा कंत्राटदार जो आहे, तो त्या ठिकाणी आला. त्याच्या हातामध्ये एक फाईल आणि कायदेशीर काही कागदपत्रे होते. The mason handed over the new house keys to him, but the contractor did not step forward to enter the house to see it. या गवंड्याने लगेच त्याला नव्या घराच्या किल्ल्या त्याच्याकडे सुपूर्द केल्या, पण कंत्राटदार ते घर पाहायला पुढे आला नाही. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happy tone. आणि त्याऐवजी हसऱ्या चेहऱ्याने आणि हातातील फाईल आणि त्या घराच्या किल्ल्यासोबत गवंड्याकडे त्याने काय केलं? ती फाईल सोपवली आणि अतिशय हर्षभरीत स्वरात तो त्या गवंड्याला म्हणाला, These are the ownership documents of this new house in your names. The house is yours. I had planned it as a gift for you. हे नवं घर तुझ्या नावावर करणारी ही कागदपत्र आहेत. हे घर तुझं आहे. हे तुला भेट म्हणून द्यायचं मी कधीच योजलं होतं असं त्यानं म्हटलं. आता या ठिकाणी मुलांनो हा लेसन या ठिकाणी संपून जातो. पण आपल्याला या ठिकाणी एक छानसा संदेश मिळतोय की कोणतंही तुम्ही काम करताय ते 100% योग्य करा. अजिबात त्याच्यामध्ये काय करायचं नाहीये, हलगर्जीपणा करायचं नाहीये. हे आपण या गवंड्याकडून शिकलेलोच आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला आहे. नाव सी ऑल न्यू वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. फर्स्ट, मेसन, one who builds with stone, brick, cement, etc. means गवंडी, बांधकाम करणारा. नेक्स्ट, स्ट्रो, मेड ग्रेट एफर्ट्स etc. means खूप प्रयत्न करणे. थर्ड, झील, ग्रेट enthusiasm and energy in one's effort. उत्साह, उमेद. फोर्थ, डेडिकेशन, committed to task or purpose. निष्ठा किंवा समर्पण. फिफ्थ, diligence, constant careful efforts. सातत्यानं मेहनत करणे. 6. Persistence, continue efforts.
चिकाटी सातत्य. 7. Recompensed money given for work done. परतफेड करणे किंवा भरपाई करणे. 8. Disheartened, felt disappointed, निराश होणे. 9. To no avail, of no use, व्यर्थ किंवा निरुपयोगी. 10th. Reluctance, unwillingness, नाखुशी. 11th. Legal, connected to law, कायद्याचा, कायदेशीर. 12th. Beaming, smiling with great joy, आनंदाने, हसत किंवा उत्साहात. Students, for seeing my latest videos, please like and subscribe my channel and share it your friends. Thanks for watching. We will meet again in next video. Till then, goodbye.